नमस्कार मंडळी. आज मी बनवणार आहे शिळ्या पोळ्यांचा चुरमा. तर कालच्या 2 पोळ्या उरल्या होत्या. मग मी मिक्सरला बारीक वाटून घेतला. इथे कढईमध्ये तेल घातलं, जिरं मोहरी घातली, कढीपत्ता घातला, हिरवी मिरची घातली, कांद्याची पात घातली आणि आपलं आणि कांद्याचं नातं जन्मोजन्मीचं असल्यामुळे इथे बारीक चिरून कांदाही घातला, कोथिंबीर घातली मस्त, अर्धा टोमॅटो घातला कारण जास्त टोमॅटो साहेबांना चुरम्यामध्ये आवडत नाही. तर इथे अर्धा टोमॅटो घालून फ्राय केलं, हळद घातली, चवीनुसार मीठ घातलं आणि थोडंसं मिनिटभरासाठी याला फ्राय केलं. 2 पोळ्या मिक्सरला बारीक वाटून घेतल्या. अगदी बारीक वाटल्या, जास्त जाडसर नाही ठेवल्या आणि थोडंसं पाण्याचा शिडकाव दिला आणि मस्त खालेवर पोळी केली आणि मिनिटभरासाठी याची वाफ काढून घेतली. एक नंबर पोळीचा चुरमा झालेला. जास्त करून चुरमा शनिवारीच बनतो. मुलांचा स्कूलमध्ये हाफ डे असतो म्हणजे शॉर्ट ब्रेकला टिफिन न्यावंच लागतं. मग शॉर्ट ब्रेकसाठी हा खूप छान आहे. 2 पोळ्या टाकायच्या आणि फोडणी द्यायच्या. वेगळी भाजी करायची गरज नाही. तुम्ही आता पटकन सबस्क्राईब करा आणि मस्त लाईकचं बटन दाबून जा.